नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश पण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल सिद्धेश ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तर आज आहे शनिवार आणि मी चाललो आहे एक अशा ठिकाणी, म्हणजेच गरमीचा सीझन सुरू झाला आहे. तर विचार केला कुठेतरी एका प्लेसला जाऊया जिथे आपण एन्जॉय करू शकतो. तर तुम्ही माझ्या थंबनेलमध्ये समजलं असेल मी कुठे चाललो आहे. सो आता मी माझ्या मित्रांसोबत जाणार आहे त्या प्लेसला, म्हणजे ते आहे जव्हारला. म्हणजे आम्ही जात आहोत कालमांडवी या वॉटरफॉलला. तिथे आम्ही काय एन्जॉय करणार, कसं जाणार आहे, सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेन. आम्ही जाणार आहे, माझे मित्र येणार आहेत बाईकने. तर आम्ही बाईकने जाऊन तिकडनं मग कालमांडवी ह्याला जाणार आहे. तर बघूया तिथे गेल्यावर कसं एन्जॉय करता येतं, काय करता येतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवीनच. आणि आता भेटूया माझ्या मित्रांना तिकडे. तर तुम्हाला स्टेशनला भेटेल, स्टेशनवरनं मग मित्रांनो, मी आता आलो आहे विरार फाट्याला. म्हणजे मी विरार स्टेशनला आलो होतो आणि विरार स्टेशनवरून मग मला अक्षय, तो माझा मित्र आहे पहिल्यापासून. आतापर्यंत आम्ही जवळजवळ 5 वर्ष झाले आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आणि माझ्यासोबत गेलो असतो. तर अक्षय आहे माझ्यासोबत. अक्षयने मला पिकअप केलं विरार स्टेशनला. अक्षय, कसा एक्सपिरियन्स वाटतो तुला? मस्त, एकदम मस्त. आणि आता चालू राहणार आहे पुढे. तो आता त्याला ड्राईव्ह करू दे, मग तुम्हाला मी आता व्ह्यूज दाखवतो सगळे जेवढं काय पॉसिबल होईल तेवढं. आणि अक्षयचे 2 अजून मित्र आहेत, ते मागे आहेत माझ्या गाडीत स्कूटरवर, त्यांची पण ओळख करून देतो तुम्हाला. तर आता आम्ही आलो अहमदाबाद हायवेला, बघू शकतात. तर आता इथून आम्हाला जायचं मनोहरला, मनोहर राईट घ्यायचं, मनोहर राईट घ्यायचं तर जव्हार साईडला जाऊ. तर आता इथून सरळ आम्ही जाणार जव्हारला. तुम्ही बघू शकता जव्हार इथे लिहिलेलं आहे. इथून जव्हार किती किलोमीटर आहे? 47. मित्रांनो, आता इथून अहमदाबाद हायवेवरून आम्ही राईड घेतलाय. तर मागे बघू शकता एक ब्रिज नवीनच बनवला होता. तर आम्ही कन्फ्युज झालो त्या ब्रिजच्यामुळे. आम्ही ऑलमोस्ट थोडं पुढे गेलो होतो 4 रोड पर्यंत. अजून म्हणजे जवळजवळ 4 किलोमीटर पुढे गेलो होतो. तर मला डाऊट आला की मागे रस्ता गेला असेल. तर आता आम्ही जव्हारला चाललो. इथून जव्हार म्हणजे जिथून मनोहर फाटा पडतो तिथून जव्हार 47 किलोमीटर आहे. तर ऑलमोस्ट इथून 1 तास आहे. तर आता हा पूर्ण गावातला एरिया आणि सिंगल रोड असणार आहे. तर तुम्हाला आता मी दाखवतो व्हिडिओ मध्ये कसं काय. जर तुम्ही मुंबईवरनं येत असाल तर तुम्हाला मनोहर फाट्यावरून राईट घ्यायचं आहे जव्हारसाठी. आणि जर तुम्ही पालघर साईड गुजरात साईडने येत असाल तर तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे मनोहर फाट्यासाठी. तर आम्ही इकडनं ऍक्च्युली चुकलो, कारण की इथून पहिला मनोहरला एकदम प्लेन रस्ता होता, म्हणजे ब्रिज वगैरे काय नव्हतं. तो मला वाटलं की पुढे असेल करून, तर मग ते मिस आउट झालं आणि म्हणून आम्ही पुढे गेलो. तर आता आम्ही आलो आमच्या रस्त्यावरती. आता इथून मग सरळ 47 किलोमीटर आणि ऑलमोस्ट 1 तासाचं अंतर दाखवते. तर तुम्हाला दाखवतो आणि इथल्या गावाचा तुम्हाला परिचय करतो. Every time I break, there's just more pain to burn. They'll never, never, never learn. Till the battle's won, still kingdom come.
just let us escape and fly away tonight. तर मित्रांनो आता आम्ही विक्रमगड सोडले, म्हणजे तिथून मनावर राईड घेतल्याच्यानंतर ऑलमोस्ट हाफ एन आवरचं ड्राईव्ह केलं. हाफ एन आवर ड्राईव्ह केल्याच्यानंतर मग गाव येतं विक्रमगड करून. तर एका मागे एक स्टोरी तुम्हाला सांगतो विक्रमगडची. लास्ट टाइमला मी आणि अक्षय आणि त्याचा एक मित्र नरेश होता, तो आता आला नाही आहे मला, तर बिझी आहे फॅमिलीसोबत. तर मग त्याला मला काय झालं की आम्ही म्हटलं जव्हारला जातो. तर मग जव्हारला जाता जाता विचार केला की कुठल्या तरी गडाला जाऊया. तर गडावर जाताना म्हणजे आम्ही विचार केला की विक्रमगड काहीतरी दिसतंय, तर इकडे जाऊया करून एक्सप्लोर करूया. हा, आणि झालं असं की नंतर माहिती पडलं की हा विक्रमगड तर एका गावाचंच नाव आहे. मग नंतर आम्ही एका काकांना विचारलं ते विक्रमगड कुठे आहे. तो बोलले विक्रमगड कुठलं गड वगैरे नाही, हे काय बोलतात इथे गावाचं नाव आहे. तर मग अक्षयने मी आम्ही लिटरली आम्ही असं विचार करत होतो की काहीतरी असेल इथे. मग नंतर बघितलं गावाचं नाव होतं. नंतर मग पुढे आम्ही मग जव्हारला गेलो आणि जव्हारला एक्सप्लोर केलं. मग जव्हारची तुम्ही व्हिडिओ बघितले असेल, त्या व्हिडिओमध्ये सगळं मी सांगितलंय कुठे काय काय कुठला वाडा वगैरे. वाडा कुठला आहे? तो एक वाडा आहे म्हणून ह्याचा जव्हारचा वाडा म्हणतात त्याला पण आहे. जर तुम्ही नसेल बघितली तर आवर्जून बघा, की डिस्क्रिप्शन मध्ये पाहिजे तर लिंक देईल. तर तो वाडा पण आहे बाजूला आणि एक चांगला व्ह्यू पण बघायला भेटतो. तर आता त्याच्याच बाजूला एक दाभोसा वॉटरफॉल पण आहे. तो मोस्टली पावसात असतो जास्त करून. पण आता आम्ही दुसऱ्या वॉटरफॉलला चाललोय, म्हणजे वॉटरफॉल आहे थोडाफार, पण तिथे पाण्याची कुंड आहेत मोठे. काय बोलतो त्याला व्हॅली बोलतात. व्हॅली आहे असं तिथे. तर त्या आम्ही व्हॅलीला जाणार आहे, म्हणजे मराठीत कुंडात जाणार आहे. व्हॅलीला जाणार आहे. तिथून मोस्टली सगळे तिकडे स्विमिंग वगैरे करतात जॅकेट वगैरे घालून. तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये बनवून दाखवणार. There's so many things that I keep in my mind. Like a place is a reason why. All the emotions I built up inside you. Got enough of every melody, they all sound the same. For my broken heart, no remedy. Maybe if we stay, we can get away with it. No, 'cause I'm feeling so तर आता आम्ही जव्हार मध्ये एंटर करतोय. तुम्ही बघू शकता समोर हे जव्हार. आता गाव सुरू झालं इथून. तिथून आम्ही जव्हार मध्ये एंटर केल्या. विक्रमगड जवळजवळ 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि इथून अजून आम्हाला अर्धा ते 25 किलोमीटर जातोच आहे. मला दाखवतो त्या व्हिडिओ मध्ये. आता ऊन पण लागायला लागत. आता वाजलेत 11 वाजले. मित्रांनो इथे मी खूप वर्षाआधी आलो होतो, 2 वर्ष वगैरे. तर जाताना हा लागला हा स्पॉट तर तुम्हाला दाखवतो आता या व्हिडिओमध्ये. पण लास्ट टाइमला ह्याच्यावरती मी स्पेसिफिक व्हिडिओ बनवली होती. तर आता मी या स्पॉटवरती आलोच आहे, तर तुम्हाला मी दाखवतो ही जागा कुठे आहे. बघू शकतात हा प्रॉपर जव्हार आहे. म्हणजे इथून तुम्हाला एक व्ह्यू बघायला भेटतो मस्तपैकी. मस्तच व्ह्यू आहे. इथे एक मंदिर आहे हनुमानाचं समोरच. तर इथून मंदिर जसं आपण क्रॉस केलं तर समोर तुम्हाला दाखवतो व्ह्यू. एक जबरदस्त व्ह्यू बघायला भेटतो तुम्हाला इथे. पाहू शकता तुम्ही. सो हा एक स्पॉट आहे जव्हारला. आणि एक्झॅक्ट त्याच्या समोर तुम्ही बघू शकता तिकडे तो एक वाडा आहे, राजवाडा. त्या वाड्याला पण आम्ही लास्ट टाइम गेलो होतो, पण आतमध्ये नव्हतो गेलो होतो, बट त्या वाड्याच्या इथे गेलो होतो आम्ही. आणि तिथे फोटोज वगैरे काढले होते या साईडला.
वगैरे काढून नंतर तिथे साईडला तिकडे आय लव्ह जवार करून पण लिहिलेलं आहे, तिकडे पण तुम्ही फोटो काढू शकता. पण इथे जर तुम्ही आलात इव्हिनिंगला वगैरे तर सनसेट बघायला तर नाही भेटणार, बिकॉज हे टुवर्ड्स ईस्ट साईड आहे. तर इथे तुम्हाला सनराईज वगैरे बघायला भेटेल, सनसेट बॅक साईडला भेटेल. तर इथे हा एक असा व्ह्यू मस्तपैकी बघायला भेटेल इथे तुम्हाला, जबरदस्त. इथे मी आलो होतो लास्ट 2 वर्षाआधी, मस्त फोटो वगैरे काढला होता तिकडे वगैरे, फोटो काढले होते म्हणजे असे आय लव्ह जवार वगैरेचे. सो मस्त व्ह्यू आहे इथे बघण्यासारखं आहे एकदम. तर आता इथून आम्ही जव्हार तुम्हाला दाखवला, जव्हार जो हा प्लेस आहे इकडला, म्हणजे एक प्रॉपर असा एक व्ह्यू भेटतो माउंटेनवरनं बघायला. तर आता मी इथून निघतोच आहे, म्हणजे झालं फक्त जरा बघायला आलो ते कसं काय वगैरे. तर इथून आता मी निघू, आता जाऊ तर डायरेक्ट त्या वॉटरफॉलला आणि मग तिथून मग पुढचा एन्जॉयमेंट दाखवतो. तर मित्रांनो, जो आम्ही आता जो स्पॉट दाखवला तो जव्हारचा, तिथून त्याचा जो रस्ता होता खालून, त्याच रस्त्याला आम्ही लागलोय आता खाली जातोय. त्या गावातून एक छोटासा रस्ता जातो, ते तुम्ही मॅप काढता तुम्ही आलात तर तुम्हाला समजेल ना, तुम्हाला समजणार नाही रस्ता. तर तिकडनं यायचं तुम्हाला, तिकडनं जाऊन तुम्हाला खालच्या रस्त्याला यायचं, खालून मग तो रस्ता दाखवतो. इथून जव्हारपासून काहीतरी जवळजवळ 15 मिनिटाचा रस्ता आहे. तर त्या 15 मिनिटात आम्ही त्या स्पॉटला पोहोचू. हे वरती दिसतंय तुम्हाला, तिथे आम्ही मगाशी उभे होतो तिथे समोर तो राजवाडा. तर हा रस्ता आहे, त्या रस्त्याने जातो आता पुढे आपण. तर समोर मित्रांनो बघू शकतात कालमांडीचा जो गेट आहे तो समोर दिसतोय तुम्हाला. तर इथून सरळ आतमध्ये जायचं आहे आणि आम्ही आलो आहे राईटने इकडून. तर इथून आतमध्ये जायचं सरळ. हे असं आतमध्ये गेल्यावर हे सगळी पावती घ्यायला लागते, 20 रुपये एकाचे आणि एक गाडीचे 20 रुपये. तर त्या हिशोबाने तुम्ही पावती घ्या. आणि आमची टोटल 2 गाड्या आहेत आणि 4 माणसं म्हणून 120 रुपये झालेत. सो हे पहिला टोल आहे आणि आतमध्ये अजून बघा किती काय होत आहे वगैरे. एंटर केलंय, जसं एंटर करता करतात बाजूला तिथे ते 4 लोक बसले होते, तिथे छोटासा एक मंडप टाईप बांधून तिकडे लोक 20 रुपये घेत होते एका बाईकच्या आणि पर पर्सन 20 रुपये. तर ठीक आहे, काय कारण की आपण त्यांच्या गावात जातो तर म्हटलं आपल्याला थोडंफार करायला पाहिजे तेवढं. पण फुल कच्चा रस्ता आहे आणि समोर व्हॅली बघू शकतात. म्हणजे आता पाऊस नाही असल्यामुळे थोडी कमी पाणी आहे, आता पाऊस असताना फुल पाणी असेल तिकडे. ट्रेकिंग करू शकता तुम्ही. पार्किंग केल्याच्या नंतर समोरच तुम्हाला रस्ता दिसेल, म्हणजे एक ट्रेकिंग असं पायऱ्या आहेत खाली जाताना तिथून दिसेल. इथे एक हॉटेल आहे छोटंसं आणि इथून मग खाली जायचं ट्रेक करत. छोटासा ट्रेक आहे 5 मिनिटाचा. जाऊ खाली.